1 जून फक्त वाढदिवस नाही तर एका पिढीची गोष्ट. तुम्हाला माहित आहे का, जर महाराष्ट्रातील लाखो लोकांचा वाढदिवस एकाच दिवशी साजरा होत असेल तर त्यामागे एक सुंदर आणि प्रेरणादायी कथा दडलेली आहे. 1 जून. आजच्या काळात जन्म होताच हॉस्पिटलमध्ये तारीख नोंदवली जाते, पण एक काळ असा होता जेव्हा गावातल्या अनेक घरांमध्ये घड्याळ नव्हते, कॅलेंडर नव्हतं आणि जन्मतारीख लक्षात ठेवण्याची सोयही नव्हती. त्या काळात मुलं मोठी व्हायची, शाळेत जायची वेळ यायची आणि मास्तर विचारायचे जन्मतारीख. घरच्यांकडे उत्तर नसायचं, पण स्वप्न असायचे. मुलाला शिकवायचंय, मोठं करायचंय, जग दाखवायचंय. आणि मग वहीत लिहिलं जायचं 1 जून. त्या एका तारखेने हजारो मुलांच्या शिक्षणाचा प्रवास सुरू व्हायचा. विचार करा, ती मुलं आज कोण आहे? कोणी शिक्षक, कोणी डॉक्टर, कोणी शेतकरी, कोणी उद्योजक, तर कोणी आजी आजोबा. जन्मतारीख कदाचित एकच असेल, पण प्रत्येकाने लिहिलेली आयुष्याची कहाणी मात्र वेगळी आहे. म्हणूनच 1 जूनची गंमत करताना एक गोष्ट विसरू नका. ती तारीख फक्त सरकारी नोंद नाही, तर त्या पिढीच्या संघर्षाची साक्ष आहे, ज्यांच्याकडे साधनं नव्हती पण स्वप्न मोठे होते, ज्यांना स्वतःचा वाढदिवस माहीत नव्हता पण मुलांचं भविष्य घडवायचं माहिती होतं. आणि म्हणूनच जर तुमचा वाढदिवस 1 जून असेल तर अभिमान बाळगा, कारण तुम्ही त्या पिढीचा भाग आहात जिने तारखेपेक्षा कर्तृत्वाला जास्त महत्त्व दिले. कारण माणसाची ओळख त्याच्या जन्मतारखेने होत नाही, तर त्याने आयुष्यात निर्माण केलेल्या ठशाने होते. म्हणूनच 1 जून वाढदिवसाचा दिवस नाही, तर स्वप्नांना सुरुवात झालेल्या दिवसाची आठवण आहे.